सावरकर निघाले अंदमानच्या प्रवासाला आणि 50 वर्षांच्या 2 जन्मठेपा सुनावलेला हा एकमेव कैदी होता ना त्या सगळ्यांमध्ये. आणि ते निघाले, त्यांना असं वाटलं की आता आपण चाललेलो आहोत आणि ती सगळी रांग त्या 3 रात्र 3 दिवस त्यांना लागले इथे बोटीने यायला. आणि त्या सगळ्या प्रवासामध्ये निघताना आता 50 वर्षांची शिक्षा झालेला हा बॅरिस्टर आहे, हा कसा जातो, याची मानसिकता काय असते, कुठल्या मनस्थितीतनं हा कारागृहात जातोय, हे बघायला काही देशबांधव त्या समुद्र किनाऱ्यावरती जमलेले होते, जिथे बोटी लागतात तिथे जमलेले होते. आणि सावरकर चाललेले होते पुढे, बघत बघत चाललेले होते की आता कसं असणार आहे अंदमान, अंदमानचं कारागृह, अंदमानच्या कारागृहात काय भोगायला लागणार आहे आपल्याला, हा सगळा विचार मनामध्ये होता. आणि अचानक सावरकरांनी मागे वळून बघितलं आणि मागे वळून बघितल्यानंतर त्यांच्या मनात एक सहज विचार आला की आता आपण ज्या रांगेमध्ये चाललोय, ज्या बोटीमध्ये चढतोय, या बोटीवरती आपण जाणार आहोत. आत्ता ते साल 1910-11, आपली मुक्तता होणार आहे 1960ला. 1960 साली आपण किती वर्षाचे असू, आपण आपल्या वयवर्ष 80 तेव्हा ओलांडले असेल. त्या 80व्या वर्षात परत भारतात येऊन काही उपयोगच नाही. 70-75 ओलांडलेली असेल, परत भारतात येऊन आपण काही करू शकू की नाही आपल्याला माहित नाही, मुळात भारतात येऊ शकू की नाही हेच आपल्याला माहित नाही. अशा वेळेस त्यांच्या मनात असा विचार आला की अरे अंदमानात जाणं म्हणजे जिवंतपणी मृत्यूला मिठी मारण्यासारखं आहे. आणि तेवढ्यात त्या कैद्यांपैकी कुणीतरी एक ओरडला की भैया काला पानी में जाना मतलब मौत के गले लगना, काला पानी में जाना मतलब मौत के गले लगना. आणि मग कोणीतरी असं म्हणालं, सावरकरांच्या मनात कल्पना आली की जणू ही बोट नाही आहे, आपण बोटीवर नाही चढवले जातो, आपण जिवंतपणीच आपण तिरडीवरती झोपवले जातो आणि आपली ती तिरडी उचलून अंदमानात नेऊन टाकली जाते. हे शब्द आहेत त्यांचे. त्यांना असं वाटलं की जिवंतपणे आपल्याला तिरडीवरती आडवं केलं जातंय, झोपवलं जातंय आणि ती तिरडी उचलून अंदमानात नेऊन टाकली जाणार आहे. हा विचार जेव्हा सावरकरांच्या मनात आला तेव्हा त्यांनी मागे वळून बघितलं आणि मागे वळून ते जे सोडायला आलेले होते ना, ते बघायला आले होते ना लोक, त्यांच्याकडे सावरकरांचं लक्ष गेलं. आणि त्यांच्याकडे जेव्हा सावरकरांचं लक्ष गेलं, ते लक्ष गेल्यानंतर पुन्हा त्यांच्या मनात एक वेगळा विचार आला. ते असं म्हणाले की मी माझ्या वयाच्या 14व्या वर्षी शपथ घेतली देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याची. आता माझ्यावर ब्रिटिशांनी खटला भरला, 50 वर्ष मला परत या देशात येता येणार नाही. अशा परिस्थितीत हे जे सगळे मागे बघणारे लोक आहेत, हे लोक कोण आहेत? हे माझेच देशबांधव आहेत, माझ्याच देशातले सगळे लोक आहेत. अरे यांच्यापैकी कुणीच का पुढे येत नाही आणि मला असं का म्हणत नाही की विनायका तू जे निघालेला आहेस 50 वर्ष अंदमानामध्ये शिक्षा भोगायला, तू वाईट वाटून घेऊ नकोस, तू मनामध्ये क्लेश अजिबात आणू नकोस. तुझ्या माघारी या देशामध्ये स्वातंत्र्याचा जो यज्ञ सुरू केलेला आहे तो यज्ञ आम्ही चालू ठेवू ना. असं मागे आलेल्यांपैकी कुणीच म्हणायला तयार नाही. आणि सावरकरांनी त्या परिस्थितीत विचार असा केला आणि माझी जन्मठेपमध्ये त्यांनी एक वाक्य लिहिलंय. ते वाक्य असं आहे की या बघायला आलेल्या 100-150 लोकांपैकी एक जरी माणूस पुढे आला असता आणि मला म्हणाला असता की जा बंधू जा, तू जे स्वातंत्र्याचं व्रत घेतलंय ना तुझ्या माघारी, ते स्वातंत्र्याचं व्रत आम्ही पूर्ण करू, असं एक जरी माणूस मला म्हणाला असता, तर ही जी जिवंतपणी तिरडी वाटत होती ना मला, ती बोट म्हणजे ती तिरडी मला तिरडी वाटली नसती, माझ्यासाठी ती फुलांची शेज झाली असती.